ललित संगीत हे सगळ्या संगीतातलं तरुण संगीत वाटतं ना. राधा मंगेशकर आळंदीत जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी कबुली दिली की पांडुरंग कांती ही जी मंगेशकर घराण्याची चाल म्हणून प्रसिद्ध आहे ती हृदयनाथ मंगेशकरांनी चालू वारीमध्ये एका बाबांनी गायलेली ऐकून तयार झालेली आहे. विठ्ठला कबूल केलं, पण आपल्या बाबतीत कबुलीला लोक फार लेट होतात. विठ्ठला काय भूमिका तयार झाली आहे महाराजांची आता. महाराज म्हणतात बस याला बघत राहावंसं वाटणं. काय कारण आहे? हे आवडू लागले. आवडे हे रूप गोजिरे सगुण. साधारण आपण भक्तिपथिक आहोत. हे आपलं आपण कसं काय ओळखावं आणि सध्या आपलं आपणच ओळखावं. तुमच्या वाढदिवसाला पोस्टला किती लाईक आहेत यावरून आपली लायकी काही ठरत नाही. विठ्ठला म्हणजे लाईकचा लायकीशी काहीही संबंध. आपलं आपण ठरवावं. आपण भक्तिमार्गी आहोत. कशावरून ओळखायचं? सोपं आहे. आपल्याला 3 गोष्टी आवडू लागल्या पाहिजे. आपल्याला देव आवडू लागला पाहिजे, आपल्याला देवाचं नाव आवडू लागलं पाहिजे आणि देवाचं नाव घेणारे लोक म्हणजे संत आवडू लागले पाहिजे. 3 गोष्टी आवडीच्या बनल्या पाहिजेत. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. तुझ्या नामाची आवडी आम्ही विठो तुझी वेडी. तुझं नाम आवडू लागलं. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसे नाही आस अनेकांची. तसं त्याचं रूप तो अत्यंत प्रिय अत्यंत आवडू लागला. त्यापेक्षा अधिक आवडीचं काही नाही. आमचा वारकरी सगळं सोसत इथपर्यंत काय येतो फक्त त्याला बघणं म्हणूनच ना. म्हणजे आवडे हे पद रूपपदाकडे लागलं. प्रश्न सहज झाला असता. अडचण तुकाराम महाराजांनी एक दर्शक सर्वनाम घालून केली. विठ्ठला विठ्ठल. माऊली बरोबर आहे ना. आवडे रूप गोजिरे सगुण. काहीच भानगड नव्हती. आवडे हे रूप म्हटल्यावर अडचणच आता. कारण हे म्हणजे बाकी जे ते आहेत ते नाही, फक्त हे सगळ्याची वजाबाकी. आवडे हे पंढरपूरवालाच, बाकी कोणीच नाही. लक्षात घ्या, वारकरी संप्रदाय हा तसा कट्टरही नाही आणि तसा सहिष्णूही नाही. म्हटलं तर तो कट्टरही आहे आणि तो सहिष्णूही आहे. अजून सोपं बोलू, तो जिथं असायला पाहिजे तिथं कट्टरच आहे आणि जिथं सहिष्णू असायला पाहिजे तिथं सहिष्णूच आहे. म्हणून आमची वैष्णवांची ओळख संतांनी अशी केली आहे. मऊ मेणा भुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवैस. म्हणजे आम्ही काय नेमकं आहोत काय? आम्ही कट्टर का सहिष्णू? तर जगामध्ये कोणत्याही गोष्टी अशा एकांगी कधीच नसतात. जी थोडी कट्टर असते ते थोडे सहिष्णू पण असतात. म्हणजे फणस पाहिलाय? फणस नाही पाहिला. कधीतरी कापा बरका. ह्या त्याच्या 2 जाती झाल्या. एक कापा आणि दुसरा बरका. कापा बरका तो खायला सगळे तयार असतात पण कापायला लागतात. कारण त्याला बाहेरून काय फणसाच्या अंगी काटे. फणसाच्या अंगी काटे.
फणसाच्या अंगी काटे, त्याच्या अंगी काटे आहेत ना, म्हणजे फणस काट्याच्या जवळ कट्टर आहे आणि ते बाजूला केल्यावर आतला गर तो सहिष्णू आहे. गुलाबाच्या जवळ जा, फळाकडून फुलाकडे चला, म्हणजे विषय फुल समजल्यासारखा होईल. गुलाबाला देठाला पाहिलं तर काटे कट्टर आहेत आणि पाकळ्या सहिष्णू. आपल्यात पण दोघे असतात, म्हणजे मुलीच्या लग्नात आणि मुलाच्या लग्नात तोच माणूस निराळा असतो का नाही सांगा बघू. मुलाच्या लग्नात त्याला बघाच, त्याचं नावच तसं असतं त्या दिवशी. मुलाच्या लग्नात काय हा? वर बाप, खाली बघायला तयार नाही. आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे, इकडं हे कमी पडलं तिकडं ते कमी पडलं. अरे हो ना, जरा शांती घे ना. पण तोच माणूस त्याच्या मुलीच्या लग्नात जे जे भेटे भूत, आणि त्या दिवशी त्याला सगळी भूतच असतात रात्रीला. तो काय सप्त्याचा मांडव आहे काय? म्हणजे माणूस तोच. आणि ते थोडं सांभाळून घ्या, थोडी काळजी घ्या, थोडं ॲडजस्ट कर. मग त्यावेळेला तुझा तो म्हणजे कट्टर सहिष्णू दोन्ही बाबी सोबतच आहेत. वारकरी संप्रदाय सुद्धा असाच आहे ना, जिथं असायला पाहिजे तिथे कट्टर आहे आणि जिथं पाहिजे तिथं सहिष्णू आहेच ना. वारकरी संप्रदायात मुसलमान सुद्धा कीर्तन करतात, संप्रदाय सहिष्णू आहे. मुसलमान सुद्धा कीर्तन करू शकतो, संप्रदाय सहिष्णू आहे. फक्त त्यांनी घरी पण कीर्तन ठेवलं पाहिजे, इतका तो कट्टर आहे. विठ्ठला मला इतकंच म्हणायचं आहे की वारकरी संप्रदाय असा आहे, तो कट्टरही आहे, तो सहिष्णूही आहे. आणखी अगदी सूक्ष्म बोलू, वारकरी संप्रदाय नामाच्या बाबतीत सहिष्णू आहे आणि रूपाच्या बाबतीत कट्टर आहे. विठ्ठला विठ्ठला पुरावा आहे आपल्याकडे, चिंता नसावी. नामाच्या बाबतीत सहिष्णू आहे म्हणजे काय? नामाचा हट्ट आहे का, आग्रह आहे का? कोण जय हरी म्हणतं, कोण रामकृष्ण हरी म्हणतं, कोण हरिओम म्हणतं, कोण तत्सत म्हणतं, सगळंच चालतं ना. हेच नाम असं म्हटलेलंच नाही. सुरुवात करा, सगळ्यात आधी ओम, त्याच्यानंतर राम, मग श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. तुकोबारायांना त्यांच्या सद्गुरूंनी मंत्र दिला, त्या मंत्राचं स्वरूप षडाक्षरी होतं. मंत्र दिला राम कृष्ण हरी. त्यांच्या गुरुनी त्यांना जो नाममंत्र दिला तो रामकृष्ण हरी होता. पण त्यांनी आपल्याला गुरु होऊन जो मंत्र दिला त्याच्यात विठ्ठल केशवा वाढलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानोबारायांचे सगळे अभंग या मंत्राचा उद्घोष करणारे आहेत. म्हणजे त्याच्या नावाबाबतीत हेच नाव पाहिजे, तेच नाव पाहिजे असा अट्टहास आग्रह अजिबात नाही. तुम्ही हे नाही तर ते नाही तर ते घेऊ शकता. अहो सहस्रनामामध्ये जाऊन पहा ना तुम्ही, एक दोन नाही 1000 नावं देऊन ठेवली. नाव धड करा सहस्रनामाची, 1000 नावाची नाव म्हणजे नौका तुम्ही बनवू शकता. बरं त्या 1000 मध्ये पण फार 1000 गमती आहेत. म्हणजे आता सुरुवात छान आहे, ओम विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभू, छान आहे. पण पुढं गमती कुठे? एको नैक सवक किम यत्तत्पदमनुत्तम. काय नाव आहे भगवंताचं? एको हो. दुसरं नाव न एको हो. विठ्ठला म्हणजे एक पण तोच आणि एक नाही तो कसं काय पुकारणार? बरं अजून सोपं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, त्याला विठोबा म्हटलं तरी चालतं आणि विठाई म्हटलं तरी चालतं. माझ्या विठोबाचा आणि विठाई किठाई माझे कृष्ण आहे. अजून सोपं सांगतो, विठाई नाव आहे ठीक आहे, विठाई म्हणता येईल, पण किठाई कुठून आलं? किठाईचा काय अर्थ शोधाल तुम्ही कोशामध्ये? विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई. आमचं सांगू का, यांच्या परवानगीने मध्ये मध्ये भजन घेतलं जातं. पूर्वी विसरल्यावर घेतलं जायचं, आता इतकं बोलतो की भजनच घ्यायला विसरतो. विठ्ठला ते मधलं भजन काय आहे आपलं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोण विठ्ठल विठ्ठल म्हणतं सांगा फक्त? ठला विठ्ठला विठ्ठला. भजन काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा म्हणतो काय? ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठला. किती मोठा फेरफार आहे हा. तलाठी कोण होता ते शोधायला लागेल आपल्याला, की हे विठ्ठल विठ्ठलचं ठलवी ठलवी कसं काही केलं. का तलाठी म्हणजे ब्रह्मदेव जे न लिही ललाटी ते उतार्यावर लिहितो तलाठी विठ्ठला. त्यामुळे विठ्ठल विठ्ठलचं ठलवी ठलवी झालं. चालतं महाराज, त्याला फक्त पुकारणं एवढंच तो जाणतो. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी, नाही तया विण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. येईल तसं, असंच आणि तसंच, अजिबातच नाही. सांगा ना, कुठल्या शंकराने का गणपतीने कधी तक्रार केली की माझ्या आरत्यांची तुम्ही वाट लावून ठेवल्या? एक जण म्हणाला फळीवर वंदना. म्हटलं वंदना पडेल, खाली उतरव. अरे ते फणीवर बंधन आहे, फळीवर वंदना. मला एकाने विचारलं, महाराज हे दर्शन म्हात्रे आणि श्रावण म्हात्रे कुठे राहतात? म्हटलं डोंबिवलीत. कुठं आम्ही नामाच्या बाबतीत आग्रही आहोत? कुठं आग्रही आहोत? आपल्या दिंडीत एक भजनी बुवा चालायची विठ्ठल महाराज, ती छान चाल म्हणायची, माझा रंग तुझे गोनी. म्हटलं भरल्या का उचलू आपण विठ्ठला. नामाच्या बाबतीत आमचा आग्रह नाही. अहो अजून त्याची नावं जन्मालाच येत आहेत. कृष्णाचं एक नाव आहे माहिती, गोवत्स पुच्छावलंब. कीर्तनासारखंच लांबलचक झालं. त्याचा अर्थ असा आहे, गो म्हणजे गाय, वत्स म्हणजे वासरू, पुच्छ म्हणजे त्या वासराची शेपटी, अवलंब म्हणजे आधारे. कृष्ण जेव्हा पहिल्यांदा उभा राहिला रांगत असताना नंतर, तेव्हा त्याने गायीच्या वासराच्या शेपटीचा आधार घेतला. म्हणून या बाबाला एक नवीन नाव मिळालं, गो वत्स पुच्छावलंब विठ्ठला विठ्ठला. आम्ही नामाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत आग्रही नाही आहोत, आम्ही रूपाच्या बाबतीत आग्रही आहोत. आवडे हे नाम असा अभंग कुठेच नाही, पण आवडे हे रूप. मग हे रूप आवडे म्हणजे मग बाकीची रूपं आहेतच, पण त्यात हे अधिक आवडे. जरा सोपं बोलू, इतर रूप जी देवानी धरली ती पण आमच्यासाठीच होती ना, आम्ही कबूल केलंय ना. आम्हासाठी अवतार आमच्यासाठी, आम्ही आमच्याकरता तो आला, तो आमच्यासाठी, पण आम्ही मात्र ह्याच्यासाठी. मत्स्य कुर्मादी ही रूप आमच्यासाठी आणि आम्ही सुंदर ते ध्यान उभे विटेवरी फक्त त्याच्यासाठी. सगळी रूपं आमच्यासाठी, पण आवडे फक्त हे. सगळ्या रूपाबद्दल आदर आहे, पण पांडुरंगा तुझ्याबद्दल विशेष. आणि हे भक्ताला जमलंच पाहिजे. एवढी पार्सिलिटी नसली तर संसारही जमायचं. सकाळच्या कोवळ्या उन्हात चहा प्यायला सगळे उतरले ना, त्या नवरीने बायकोने त्या सगळ्यांच्या कपात चहा ओतावा, जणू चहा कपात. ओतू का नको, ओतू का नको, सगळ्यांच्या. पण साय आली की बरोबर नवऱ्याच्या कपात ढकलता आली पाहिजे, त्या बाईला संसार जमेल. तसं सगळ्या रूपाबद्दल आदर आहे. ही रूप तुझी, ही रूप तुझी, अनंत रूपे अनंत वेशे, पण आवडे मात्र हे. तुकोबारायांनी पूजले सगळे, धरला एकच. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ध्यानासाठी एकच मूर्ती पाहिजे. महाराज म्हणतात आवडे, पण हे म्हणजे कृष्ण आवडे, पण तो पण निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा आहे. तुम्ही जर गोकुळातला कृष्ण पाहायला गेले तर तो रांगणारा आहे, रंगणी रंगनाथ तुम्ही देखील.
तुम्ही वृंदावनात गेला तर वृंदावनी वेणू कवणाचा माई वाजे. तुम्ही गोवर्धनला गेला तर गिरी गोवर्धन येण्याची उचलीला. तुम्ही द्वारकेत गेला तर तो कृष्ण असा आहे म्हणजे राजा बसलाय. कारण तो कुठं कसा आहे यावर त्याचं स्टेटस आहे. म्हणजे तो गोकुळामध्ये बाळकृष्ण आहे, तो वृंदावनामध्ये राधा कृष्ण आहे, गोवर्धनामध्ये तो गिरिराज गिरी गोवर्धन धारण करणार आहे. म्हणून त्याला गोवर्धन नाथ की जय असं तिथं म्हटलं जातं. गोवर्धनात त्याचं रूप बदललंय. तो मग करंगळीवर गिरी गोवर्धन येण्याची उचलीला, तो तिथं गिरीधारी आहे. जरा सोपं बोलू, तो यूपीचा नागरिक आहे. यूपीचा तो नागरिक आहे. राजस्थानचा तो देव आहे. मेरे तो गिरीधर गोपाल दूसरा न कोई. राजस्थानचा तो देव आहे. नाथ द्वारा, नाथ आहे, तो राजा आहे, देव आहे, तिथला नाथ आहे. गुजरातचा तो राजा आहे, द्वारकेचा राणा. कृष्ण गुजरातचा राजा आहे. सध्या राजा गुजरातचाच आहे. विठ्ठला राहिलेली सगळी मंदिरं बांधासाठी तो राजा आहे. आणि लक्षात घ्या, घराकडं दुर्लक्ष केलेली माणसं मंदिरं छान बांधू शकतात. विठ्ठल ऍक्च्युली त्यांचं घराकडे दुर्लक्ष नाही, त्यांचं दुर्लक्ष आहे. बरं आहे वा, सगळ्या दाढ्या आहेत त्यामुळं बाकी दाढ्या बऱ्या आहेत. विठ्ठला पांढरी दाढी काय, काय काळी दाढी काय असू द्या, बरं चाललंय. वारकऱ्यांकरता चांगले दिवस आहेत आता. मला म्हणायचं काय, तो गुजरातचा राजा आहे, तो कर्नाटकचा पाहुणा आहे. जाऊन आला ना. कानडाव विठ्ठलू कर्नाटक सदे प्रमाण म्हणू नका, नाही तर पंढरपूरवर दावा सांगायचे, भरोसा नाही. आणि मग तो महाराष्ट्रात स्थिर झाला. पण त्याचं इथलं लोकेशन काय, त्याचं इथलं रिलेशन काय? सोपं बोलू, तो यूपीचा नागरिक आहे, तो राजस्थानचा देव आहे, तो गुजरातचा राजा आहे, तो कर्नाटकचा पाहुणा आहे आणि महाराष्ट्राचा जावई आहे. विदर्भाला हे मान्य आहे. विठ्ठला जरा अजून बोलू, तो कुठं आहे, कसा आहे, तो कुठं कसा आहे माहित नाही, पण पंढरपुरात आहे तसा कुठंच नाही, तसा कुठंच नाही. तो तुम्ही बघा बाकीच्या ठिकाणी काहीच कसं सरळ नाही. तिथं तर रांगायला लागला, डावा पाय टेकलाय का उजवा हात वर आहे, काही कळायला मार्ग नाही. बरं, वृंदावनात उभा राहिला तेव्हा त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माय, 3 ठिकाणी वाकडा. राजस्थानमध्ये गेला तर असा हात वर उचलून ठेवला. गुजरातमध्ये जाऊन बसला तर सिंहासन धारण केलं. सगळीकडे सगळं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. विठ्ठला महाराज, परवा संप्रदायाचं मोठं नुकसान झालं. बाबा महाराज सातारकर वारकरी संप्रदाय ह्या माऊलीच्या लाडक्या लेकराचा कायम ऋणी राहील, कायम ऋणी राहील. मोदीजींनी फार गोड शब्दात म्हणणं मांडलं. मी एका वाक्यात त्याबद्दलची प्रतिक्रिया देतो. मला असं वाटतं की पहिला वारकरी असेल ज्याला पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली, आणि पहिला पंतप्रधान असेल त्यांनी वारकऱ्याला श्रद्धांजली वाहिली. विठ्ठला मला परवा थोडं लिहावंसं वाटलं, मी थोडा मोकळा झालोही. त्यांच्याच प्रेमाने एक विधान सुचलं. बाबा महाराज कीर्तनाला यायचे लांबून, पण कीर्तन करायचे जवळचं. विठ्ठला विठ्ठला महाराजांच्या भाषेत सांगायचं तर ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. कदाचित ही भूमी त्याने प्रभावित आहे. विठ्ठला विठ्ठला मला म्हणायचं इतकंच आहे की हा परमात्मा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेतो. पण पंढरपुरात आला
समचरण सरोजम सांद्रनीला बुधावम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. मला एकाने विचारलं, मग इकडं असा वाकडा तिकडं तसा वाकडा, इथं सरळ का? म्हटलं सासूरवाडी आहे, इलाज नाही त्याचा. पण विठ्ठला तू इथं जो असा सरळ उभा राहिला ना, आवडे हे रूप. म्हणजे विदज्ञानेन ठाण शून्यान लाती गृह्णाती ती विठ्ठल. जाणता अजाणता कसाही येऊ, कसाही पण येऊ, सजन कसा या विकुला गे मांस. ज्ञानी येऊ अज्ञानी येऊ, पापी येऊ पुण्यवान येऊ. कारण याला इथं फ्लॅट देताना मूळ मालकाने ॲग्रीमेंट केलंय, मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लागून. कुंडलीराय म्हणाले की इथं येतील ते कसेही असतील, तुला ते मार्गाला लावावे लागतील. आणि असा लावणारा देव इथं उभा राहिलाय. हे जे रूप आहे, तुकोबाराय म्हणतात, मला आवडणारं फक्त हे, बाकी मला काही माहिती नाही. हे गोजर सगुण रूप मला आवडतं, ज्याला पाहताना लोचन सुखावले. ह्या रूपाचा तुकोबारायांच्या जीवनावर पडलेला प्रभाव किती जागांवर आहे तो पहा. हे रूप जे आवडणारं आहे त्याचा पहिला प्रभाव लोचनावर पडला, लोचन सुखावले. दुसरा प्रभाव मनावर झाला, मन लाचावलं. तिसरा प्रभाव जीवावर झाला, जीवाला गोडी लागली. आणि चौथा प्रभाव त्यांच्या इच्छेवर झाला, त्याला बघणं इच्छा दृढ झाली. विठ्ठला विठ्ठला. पण तरी पण महाराज हे रूप आवडे असं का म्हटलं? का काय बघितलं त्यांनी या रूपात? पहिलं म्हणजे महाराजांना काय आवडलं असेल हो? तुकोबारायांना सुख होणं ना आपल्याला सुख होणं हे सारख्या रेषेत येऊ शकत नाही. आपल्याला कशानेही सुख होतं आणि कशानेही दुःखही होतं. एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टर पोट दुखतंय. डॉक्टर म्हणाले कधीपासून? तो शेजारच्या बंगल्याची वास्तुशांती झाल्यापासून हा त्रास आहे. सुख दुःखाला काही मापच नाही आहे. पण तुकोबाराय फक्त त्यांच्या डोळ्यांना बरं वाटलं म्हणून सुखावले असं म्हणणारे नाहीत. ज्या लोकांना आम्ही पंढरपूरला घेऊन येतो त्यांना हा देव जवळ करेल की नाही हे भय मनातलं होतं. पण हे रूप जेव्हा पाहिलं ना, अरे हा जवळ करणार आहे, मग त्याला बघून लोचन सुखावले. ज्ञानोबाराय सगळ्यांना घेऊन पंढरपूरलाच का आले? जाईन गे माये तया पंढरपुराच का म्हटलं? याच्यानेच आनंदाने तिन्ही लोक भरतील, सगळा संसार सुखाचा होईल. कशाने? पंढरपूरला जाऊन काही मटेरियल आणू असं नाही. यांना पंढरपूरला नेणं म्हणजेच यांना सुखी करणं आहे. हा त्यांना दूर करणारा नाही. बघा तुम्ही कुठलीही मंदिरात जा, कुठेही जा, तो देव असा 10 फूट 15 फूट लांबच. तुम्हाला हेच रूप असं आहे की त्याच्या चरणावर मस्तक नत करता येतं, मस्तक नत करता येतं. तो दिव्य स्पर्शाचा, हो, देवाच्या चरणावर मस्तक टेकवण्याचा अनुभव याच रूपात आहे ना, तो इथंच घेता येतो, अन्यत्र नाही. म्हणजे हा माणसाळलेला देव आहे. विठ्ठला. उद्या जर तो म्हणाला 10 फुटावरून भेटा, तर मग काय करता? तसे प्रयत्नही झाले. विठ्ठला विठ्ठला. काय झालं, एक जण तिरुपतीला गेला, त्यांनी बालाजीला पाहिलं आणि त्याच्या मनात इच्छा झाली, जरा हात लावून बघूया. आता कसं काय हात लावायचं? तिथं तर फार सोवळं राहतं कडक. त्यांनी एक भटजी गाठले, त्यानं सांगितलं तुमचं काय असेल ते पाहू, पण तेवढा हात लावून द्या बालाजीला. 50,000 डन. रात्री 12 वाजता बालाजी घडलेलं आहे हे. 12 वाजता स्वप्नात गेले बालाजी भगवान ट्रस्टीच्या. म्हणे उठ, ते भटजी फुटलं पा म्हणे तुझं 50,000 ते हात लावून देणार आहे म्हणे 3 वाजता. ट्रस्टीने देवाला स्वप्नात सांगितलं त्याला 50 भेटत असतील तर तुला प्रॉब्लेम काय? तेव्हा भगवंताने त्याला सांगितलं, अरे मलाच हात लावायचा आहे तर इथं 50,000 कशाला घालवतो? त्याला म्हणा पंढरपुरात ये, डायरेक्ट मिठी मारतो. विठ्ठला. हे रूप आवडे. अजून पांडुरंगाच्या जवळ जाण आपण. सगळ्या आजूबाजूला परिघात कोण आहे? चोखोबारायांची पायरी. समाजातल्या जातीयतेला दिलेलं चोख उत्तर म्हणजे चोखोबाराय. नामदेव महाराजांची पायरी आणि आत कानोपात्रा महाराजांची समाधी. तरटीच्या झाडाला आपण नमस्कार करतो.
कान्होबानं जिला पात्र केली ती कान्होपात्र आहे. जिला भेटल्याशिवाय कान्होबाला भेटायला आपण पात्र नाही, ती कान्होपात्र आहे. आधी कान्होपात्रा मग कान्हो पाहत राहा विठ्ठला. त्या देवाने आणि बर प्रसाद कोणता ठेवला माहितीये विठोबाने? पंढरपूरचा प्रसाद म्हणजे काला, एकमेका देऊ. मग ते इथलं खायचं नाही तिथलं खायचं नाही, त्यांचे वांदेच केले विठोबाने विठ्ठला. तो म्हणतो मलाच उष्ट लागतं तर बाकीचं काय उष्ट नाही, त्याला टेस्ट नाही. त्याला तर पाहता गोवाळी काय त्यांची उष्ट. या विटेवरच्यानी ना लई जणांचे हाल करून ठेवलेत विठ्ठला. आता वारकरी म्हणून खावं का वेगळं काही म्हणून नाही खावं, किती गोंधळ करून ठेवलाय बाबाने. हा सगळ्यांना एका रेषेत आणलं महाराज. मग जन्मवंचित असो नाही तर कर्मवंचित असो, असं हे रूप कुठं पाहायला मिळेल? सगळ्यांना एकत्र घेऊन कुरवाळतो हा देव. लांब बिंब ठेवत नाही, आपण त्याच्या पाया पडायची भानगडच नाही. एक लक्षात घ्या, हा जेव्हा पहिल्यांदा आला ना पंढरपूरला, हा तसा तितका फॅमिलियर नव्हता. थोडंसं त्याचं सिक्रेट सांगतो तुम्हाला, त्याला सांगू नका फक्त, माझ्या पंढरपुराचे वादे व्हायचे. तो पहिला असा नव्हता, तो फार स्ट्रिक्ट होता, अजिबात नाही, चालतच नाही. बघा ना, त्याने स्वतःच्या सौभाग्यवतीच्या बाबतीत सुद्धा किती कडक आणि कठोर भूमिका घेतली. अख्ख्या महाराष्ट्रात विठोबा रुक्मिणी एकच मंदिरात आहे आणि घरी रुक्मिणी आईसाहेब वेगळ्या मंदिरात, हे बाबा एकटे वेगळ्या मंदिरात. म्हणजे कठोर भूमिका आहे. बरं आले ते एकटेच आले, काहीच आणलं नाही. नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, काहीच नाही आले. एवढे कठोर एवढे कडक. पण यांची आणि ज्ञानोबा यांची पडली गाठ. महाराज आधी यांचा डिस्प्ले आहे ना सिंगल पर्सन होता. विठोबाचं स्टेटस होतं काय? फिलिंग अलोन, म्हणजे मी एकटाच. पण जेव्हा ज्ञानोबारायांची भेट झाली महाराज, याचा चेहरा मोहरा बदलला हो. विठोमा झाली कुरवाळ, विठोबा झाले कुरवाळा, विठोमा झाली विठोबा झाले कुरवाळा. हा एकटा नाही, हा लेकुरवाळ आहे. अजून सोपं सांगतो, आपण नगर प्रदक्षिणा करतो ना, याला सगळा घेराव कोणाचा आहे? चंद्रभागा पात्रामध्ये पुंडलिक महाराज, निघाल्यानंतर दक्षिण बाजूला जगद्गुरु तुकोबार आहे. तुम्ही पश्चिमेकडे आलात, गजानन महाराजांच्या सोबतीला निवृत्तीनाथ महाराज, पुढे आल्यानंतर ज्ञानोबार आहे, मग नाथ महाराज, मग सोपान काका, मग मुक्ताई आणि मध्ये पांडुरंग. आपली नगर प्रदक्षिणा तशी नाहीये. मी तर म्हणतो नगर प्रदक्षिणा न करणं म्हणजे विठोबाचं पूर्ण दर्शन न घेणं आहे. विठ्ठला याला म्हणतात दोही बाही संताची सभा आणि सिंहासनी उभा श्री विठ्ठल. हे प्रमाण नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय कळायचं नाही. त्यामुळे इथं भले नको दक्षिणा पण प्रदक्षिणा. विठ्ठला हे त्यांना आवडे. हे 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 चाललंय आपलं. हा अजून काय आवडे तुम्हाला? आवडे हे रूप. महाराज म्हणतात त्या रूपाच्या काही टप्प्यांमुळे हे मला आवडे. महाराजांनी कुठं कुठं पाहिलं माहिती? पांडुरंगाच्या चरणाकडं पाहिलं म्हणून आवडे हे. पांडुरंगाच्या हाताकडे कमरेकडं पाहिलं म्हणून आवडे हे. पांडुरंगाच्या छातीकडे पाहिलं म्हणून आवडे हे. आणि पांडुरंगाच्या मस्तकाकडे पाहिलं म्हणून आवडे हे. विठ्ठला त्याच्या चरणाकडं पाहिलं निवांतता मिळाली म्हणून आवडे हे. त्याच्या कमरेकडे पाहिलं निर्भयता मिळाली म्हणून आवडे हे. त्याच्या छातीकडे पाहिलं निश्चिंत. पहिलं कुठं पाहिलं? घड्याळाकडे की 12 वाजलेत. हो 12 वाजलेत म्हणून तर कीर्तन करतोय आणि आपण ऐकतोय ना. विठ्ठला
भजनं असतात ना, भरत महाराज भजनं, फारच आनंद होतो. कुणीही सहभागी होतो. म्हणजे भरत खंडातले भरत, पण टाळ वाजवायला पण उभे. काय आनंद आहे तिथं. ती वेळ जेव्हा लिहितात ना, तेव्हा भजन रात 9 बजे से प्रभू इच्छा तक. काय हौस आहे भजनाची. आणि एकदा हौस सोडल्यावर भजनाचीच हौस पाहिजे. विठ्ठला विठ्ठला तसं घडलं नसेल तर हौसच बरं. ऐका, त्याच्या चरणाकडे पाहिलं, निवांतता प्राप्त होते. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजिन प्राण आपुला गे माय. त्याचे चरण निवांतता देतात. त्याच्या चरणाव्यतिरिक्त कुठेही जा, महाराज सगळीकडे धावपळच आहेत, अडचणीच आहेत, पंचायतीच आहेत, सगळं करून पाहतात. आमच्या मुंबईच्या लोकांना शुक्रवारी रात्री त्यांचे प्रवास सुरू. कुठं? वे टू महाबलेश्वर. शुक्रवारी संध्याकाळी निघतात. स्टेटस असतं फिलिंग एन्जॉय, फिलिंग व्हेरी एंटरटेन. पुण्यात 4 तास ट्रॅफिक. महाबळेश्वरला जायपर्यंत स्टेटस नाही, अवतार बदलतो. बर, संध्याकाळी 6ला पोचायचं ठरलो तर 1:30 वाजला. 2000ची रूम 5000. बर, तिथे गेल्यानंतर सकाळी फिरायला जायला निघतात. फिरायला निघाले, पॉइंट बघायला जातात. तो पण सुसाईड पॉइंट. किती जीव आहे सुसाईड पॉइंट. बरं, तिथं एवढं ट्रॅफिक लागतं रविवार असल्यामुळे. 1.5 किलोमीटर रांगा, मग गाडी लावून चालत जावं लागतं. बरं, ती सारखी त्याला विचारतो, अजून किती लांब आहे, अजून किती लांब आहे. पर जॉईंट दुखतो पण पॉइंट दिसत नाही. जर जॉईंटही नाही पॉइंटही नाही, अर्ध्या रस्त्यातून परत जाऊ दे, आपण जाऊ जेवायला, आता भूक लागली. बरं, हॉटेलात जेवायला गेल्यावर पहिला घास खाल्ल्यावर ती ताट बाजूला सरते. अशी कुठं भाजी असते? मी 10 मिनिटात बनवली असते. पैसे वाया. शॉपिंगला जाते, 5000चा ड्रेस मुंबईत 500लाच होता. परत येईपर्यंत बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झालेली माणसं असतात ना, तशी एकदम उदासवाणी. मला त्यांना सांगायचंय, कधीतरी वारकऱ्याची मुलाखत घेऊन पहा ना आपण. वारकऱ्याची मुलाखत. कोणत्या सोयी आहेत हो वारीमध्ये आम्हाला? झोपायला AC बेडरूम आहे ना, ते पण तंबू. बरं, तंबूची क्षमता जर 25ची असेल तर फलटणपर्यंत 50पर्यंत आहेच. दिंडी क्रमांक आमची 26. बरोबर. बरं, गंमत अशी आहे, प्रत्येक तंबूत एक घोरणारा हा पडलाच पाहिजे. तो आरक्षणच आहे ते. बरं, मग 2-4 असले तर खर्च कोणाचा लागलाय, निषाद कोणाचा, खर्च काही समजायलाच मार्ग नाही. तंबू म्हणजे सोपं सांगू का विठ्ठल महाराज, माझा अनुभव सांगतो. शेवटचा माणूस झोपायच्यात पहिला माणूस जागा होतो, त्याला तंबू म्हणतात. विठ्ठला बरं, आमच्या वारकऱ्यांना त्या कडक प्लॅस्टिक पिशव्या कोणी दिल्यात काय म्हणजे, खर 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 अनुहात वाजती टाळ. बरं, जेवायला बसावं तर रस्त्याच्या कडेला, संत चरण रज लागता सहज, सगळ्या वासना जळून आतल्या. बरं, बस चालायला लागलं तर किती अडचण. बरं, घाटाचा प्रवास. बरं, जे जुने वारकरी तर ते नव्याला छान सांगतात, इथं गेलं का झालं, पुण्यात आलं का वारी झाली. परत सासवड आहेच बोकांडी. बरं, मग सासवड घाट चढताना पण त्याला समजावतात, एकदा घाट चढलं की झालं. ती झेंडेवाडीपासून सासवड येईच ना, हरिपाठ उलटा फिरतो तरी पोहोचत नाही. इतक्या सगळ्या बाबी पार करतो. पुणे जिल्ह्यातला पाऊस, सातारा जिल्ह्यातलं वारं आणि सोलापूर जिल्हा नात्यापुत्याला येईपर्यंत कलर गया तो पैसा वापिस. नुसतं खाऊन नाही, खाऊन. पण एक लक्षात ठेवा, वारकरी पंढरपूरला जो पोहोचतो ना, तेव्हा त्याचा चेहरा बदलतो. लोकेशी महाराज बरोबर आहे ना, त्याचा चेहरा बदलतो. त्या चेहऱ्यावर जो रंग येतो ना, त्या रंगाला काळा रंग नाही म्हणत, त्याला पांडुरंग म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. जेवढे सुविधा संपन्नतेत लोक राहतात ना, तर रस्ता आहेत. आणखी अडचणीत आहेत. पूर्वी छोट्या छोट्या स्पेलिंगचे रोग होते, आता मोठ्या मोठ्या स्पेलिंगचे रोग आहेत. छोटे स्पेलिंग म्हणजे कोल्ड, कफ, फ्लू. कोल्डची स्पेलिंग COLD, कफची COUGH. F टाकलं असतं तर एक वाचलं असतं, जाऊ द्या. फ्लूमध्ये FLUE. बरोबर आहे. आता स्पेलिंग मोठ्या झाल्यात. डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, हायपर टेन्शन. त्याला वारीशिवाय पर्याय नाही. उद्या असा काळ येईल ना,
शिकलेल्या लोकांना आरोग्यासाठी तरी का होईना मनाच्या शरीराच्या वारी करावी लागेल. इथं ती निवांतता आहे. चरणाकडं पाहिलं निवांतता मिळाली, कमरेकडं पाहिलं निर्भयता मिळाली. आज माणसं घाबरलेली आहेत ना, आणि पांडुरंग कमरेवर हात ठेवून काय सांगतो, घाबरू नका. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितंबक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतिनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग सांगतो घाबरू नका, 10च मिनिटात संपणार आहे, अजिबात घाबरू नका. आणि जेवणात उशीर करायचा मला अधिकार नाही, कारण ज्ञानोबारायांनी GR काढलाय, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ विठ्ठला अजिबात टाळता येणार नाही. तो सांगतो घाबरू नका. आणि आज प्रत्येक जण जो घाबरलेला आहे ना, त्याने कृष्णाकडे पांडुरंगाकडे अभय मूर्ती म्हणून बघावं. अभयाचे स्थळ आहे ते, निर्भयता. इथून तो म्हणतो काही नाही, एवढंच पाणी. मला एकाने विचारलं, तसं नाही म्हणे त्याचा अर्थ. मग त्याने जे हात ठेवलेत आणि त्याची करंगळी जी अशी आहे ती कुठं बोट दाखवते, बेंबीकडे. म्हटलं हां, मग बेंबीला संस्कृतात काय म्हणतात? तो म्हणतो नाभी. म्हटलं मग तेच मी तुला सांगतो ना, नाभी विठ्ठला. इथं पाहिलं निर्भयता, इथं पाहिलं निश्चिंतता. काय इथं? वैजयंती माळ गळा श्रीवत्स लांछन विष्णुदास नामाये भृगूने लात मारली. इथं भगवंतानी काय रिप्लाय केला? त्या भृगू महाराजांचे पाय चेपायला लागले. म्हणे तुमचे कोमल सुकुमार चरण माझ्या कठोर हृदयावर त्यांनी आघात केल्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील. आता ही लाथ बघून आम्ही निश्चिंत का झालो? त्याचा अर्थ असा आहे, ज्यांनी देवाच्या बाबतीतही प्रमाद केला, देव त्याचा राग धरत नाही. इथून मागं आम्ही जे त्याच्या बाबतीत चुकलो त्या चुका तो पोटात घालील हे त्याच्या छातीवरून कळतं. म्हणून आम्ही छाती केली की आता याचं भजन करू. याला म्हणतात निश्चिंत होणं. आता चिंता नाही, तो करुणाकर आहे, तो क्षमा करणारा आहे. मग त्याच्या मस्तकाकडं पाहिलं तर काय कळलं तुम्हाला? महाराज म्हणतात त्याच्या डोक्यावर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जो त्याला भेटायला येतो तो पांडुरंग परमात्मा भेटायला येणाराला नुसता जीव लावतो नाही, डोक्यावर घेतो. म्हणून आवडे हे. आता बास पाहता लोचन सुखावले, हे लोचनाला सुखावं दृश्य पाहिलं. म्हणून माझी इच्छा आता अशी आहे, द्वितीय चरण. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा Oh,
बसा ना तुम्ही, ते हिरवी पिशवी बाबा, बसा 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 बसा, विनंती आहे, बसा. 5 मिनिटात संपवू आपण. बसा बसा बसा. हा, बऱ्याचदा क्षेत्रातल्या कीर्तन उपासनेत हे घडतं की एखादं माऊलीचं भजन झालं की चाललो आम्ही निघून, कुठंच जायचं नाही आपल्याला, जिथं पोचायचंय तिथेच आहोत, मग कशाला धावपळ करतो. पाहिजे तर महाराजांना सांगा मला अगोदर जायचंय, 5 मिनिटं थांबत चला. आणि ऍक्च्युली ना चपलाच त्यामुळे जातात. पुढं निघून गेले म्हणजे नेमकं कोणाचे घालून गेले आपल्याला काय पता. मला असं वाटतं की या जिथं आहात तिथं पूर्ण आनंद घ्या. ही जी धावपळ चालली आहे ना, पळापळ, इकडून तिकडं तिकडून तिकडं कुठंच काही जाणं होत नाही. त्यामुळे एवढी सगळी गंधर्व सभा आहे कीर्तनाचा, याच्यापेक्षा भारी मांडव जगात कुठं नाही हो, कुठंच नाही याच्यापेक्षा चांगला मांडव. आपण जे मांडव घातले ते सगळे तांडव सुरू झाले त्या मांडवमध्ये. शांतीचा मांडव हाच आहे, इथून आणखी कुठं जायचं आहे हो. 5 मिनिटात थांबून आपण कशाला त्वरा करता. मी करतो, तुम्ही नका करू. पाहता लोचन सुखावले. लोचन का सुखावले? ज्या इंद्रियाला ज्यातलं उत्तम मिळतं त्यानं ते सुखावतं. आणि भगवंतासारखं बघायला दुसरं जगात सुंदर काय. पाहता श्रीमुख सुखावली सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या. अपेक्षा काय? आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. नुसता राहे नाही, ऐसाची म्हणजे ह्या हात अशीच पाहिजेत मला, याच्यापेक्षा वेगळं नाही, तू असाच पाहिजे ज्याने मी तुला वेळोवेळा पाहत राहीन. महाराज असं का बरं झालं? महाराज म्हणतात लोचनानी सुखाचा अनुभव घेतला, त्यांनी मनाला निरोप पाठवला. हे सुख तिकडून आलंय, त्यामुळे मन लाचावले, मन लागली से गोडी. मन लाचावलं आणि तो अनुभव सुखदायक कळल्यावर जीवाला गोडी लागली. ते जीवे न सोडी ऐसे झाले, किंवा मनाला हे रूप बघावं अशी गोडी लागली, आता ते सोडायला तयार नाही. पांडुरंगा तुझं काहीच नाही मागत आहे, पण हेच पुन्हा मिळावं. जरा सोपं बोलतो आणि थांबतो. प्रपंच आणि परमार्थात हा फरक आहे. प्रपंचामध्ये आम्हाला अनुभव नवीन नवीन हवे असतात आणि परमार्थात अनुभव आम्हाला जुना जुनाच पुन्हा हवा असतो. प्रपंचातली माणसं आणखी नवं काय, आणखी नवं काय, आणि परमार्थात तसं नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा, आता परत तेच पाहिजे, आता पुन्हा तेच हवंय, याच्यापेक्षा वेगळं नाही. हेची देवापय मागत चरण सेवा अखंडित. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधाव्या. पुन्हा काय करायचंय? पुन्हा हेच करायचंय, तुझा विसर न व्हावा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे. कशासाठी? पुन्हा तेच. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. जन्माला घालून करायचं काय? काय नाही, तरीच जन्म यावे दास विठोबाचे. संसारी माणसाचं तसं नाही महाराज, त्याला सगळं रोज नवीन करायचं. घरी चूल असते तर बायकोला गॅस आणून देतो आणि हॉटेलात त्या जेवायला जातो जिथं लिहिलं असतं चुलीवरील जेवण मिळेल. काय धावपळ आहे काही कळत नाही. घरी बायको घरगुती बनवायची, तिला सांगतो चायनीज बनव, आणि तिथे गेल्यावर म्हणतो झुणका भाकर मिळेल. काय काय नवीन काही कळलंय, चाललंय काय कळायला मार्ग नाही. आमच्या मुंबईत तर फार ॲडव्हान्स आहे. तिकडे व्यायामशाळेत जेव्हा जातात ना, तेव्हा घरून कार घेऊन जातात आणि तिथं सायकल चालवतात. नवीन काहीतरी करून पाहिजे, नवीन. आणि परमार्थात तसं नाही. जे आहे ना तेच पुन्हा, नाम घ्यायचंय तेच पुन्हा, देव बघायचा आहे तोच पुन्हा. युगे 28 ना, अजून परत त्यालाच आम्हाला बघायचं आहे. पांडुरंगा तुझं काही मागत नाही, पुन्हा पुन्हा तुलाच मागतो. मी याचक आणि तू दाता, असा व्यवहार इच्छेचा नसावा. मी लेकरू आणि तू मायबाप आहे, एवढी लढीवाळी पुरवावी शेवट. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळे, तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळे, तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळे, तुका म्हणे
लागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराही झोमी तुझ पाहे वेळोवेळा. आपण सर्वजण या महाकुंभात सहभागी झालात. लबडे महाराज आणि त्यांचा समग्र परिवार या गोड अशा सोहळ्याचं आयोजन करतो. त्यांच्याबद्दल सद्भावना प्रत्येक कीर्तनकाराच्या वारकऱ्याच्या मनात आहेच, परंतु देवाने त्या व्यतिरिक्त या उत्सवासाठी त्यांना खूप अतिरिक्त द्यावं आणि ज्यातून वारकऱ्याचा हा महायज्ञ असा सतत भरत उभरत राहावा. या उत्सवाच्या सेवेनं आनंदित होऊन भगवंताने त्यांच्या आयुरारोग्याला सबल आणि समृद्ध करावं आणि तुम्हा आम्हा सर्वांकरता भगवंताने त्याचं आणि त्याच्या नामाचं, त्याचं नाम घेणाऱ्या संताचं प्रेम हृदयामध्ये द्यावं आणि त्यांच्या सहवासाचं आयोजन नियोजन करावं. ही भगवतचरणी प्रार्थना करताना एकच सांगणं, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. आपण कोणाशी कसं वागतो इकडे लक्ष द्या, आपल्याशी कोण कसं वागतं इकडे नाही. आपण जे करतो ती भगवंताची पूजा आहे आणि आपल्या बाबतीत जे घडतं तो देवाचा प्रसाद आहे, म्हणून त्याचा आदर करावा. हाताला काम आणि मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. या मार्गाने आपण चालूया. मग आपण कीर्तन करणारे असू, ऐकणारे असू, गाणारे असू, वाजवणारे असू, मला असं वाटतं अगदी यूट्यूबवाल्यांनाही सांगतो पोचवणारे असू, पण आपल्या सगळ्यांना नामस्मरण मात्र कंपल्सरी आहे. याहून वेगळा मार्ग नाही. अधिक नाम म्हणजे भगवंताचं कन्फर्म धाम, ही व्याख्या आपण ध्यानात घ्या. पंढरीशाच्या प्रांगणातल्या या दिव्य उत्सवाला मी वंदन करतो. आपण सर्व संत मंडळी हा या कीर्तन सभेचा गौरव आहात. तुमच्या हृदयातल्या भगवंताला वंदन करतो आणि शब्दांना विश्रांती देतो. विठ्ठल शेवटची चाल हरिभक्ती प्रायण सतत